टाटाची चूक आहे का नाहीये, प्रशासनाने काय आपल्याला सूचना द्यायला पाहिजे होते किंवा आपल्याला काय काय व्यवस्था केल्या, हे सगळं मी सोमवारी अख्खा दिवस भरीत होतो. मंगळवारी पालखी प्रस्थान केलं आणि मुंबईला गेलो. 2 दिवस मी कंटिन्यू लोकांना जेवण मिळतंय का, तिथं पाणी आहे का, लाईट आली का, मी पण सगळी माहिती घेत होतो. नगरसेवक पण प्रयत्न करत होते. परिस्थिती एवढी भयान होती. तुम्ही पण कधी एवढं पाणी बघितलं नसेल, एवढं पाणी तुमच्या भागात आलं. हे पाणी येण्यामागचं कारण काय? एकतर पावसाचं प्रमाण जेवढ्या तासात किंवा जेवढ्या वेळेत पाणी पडलं, जेवढा पाऊस पडला, एवढा पावसाची नोंद पहिल्यांदा रेकॉर्डमध्ये आपल्याकडे आली. पूर्वी मला वाटतं काहीतरी 35 वर्षापूर्वी असाच पाऊस आला होता. ऐका नाही मिनिट, माझं ऐकू दे एक मिनिट ऐका. अरे राजू भाऊ थांबा जरा, मला पण एवढं कळतं म्हणून तुम्ही आमदार केला ना. आता काय पूर्वीची परिस्थिती, आताची अतिक्रमण, आता नगरपालिकेने दाखवल्या काय, मला त्याशिवाय बघितलं मोबाईलवरती काही ठिकाणी यांनी बांधकामं केल्यात. जे काही या सगळ्या पूर परिस्थितीला जबाबदार असतील, ज्यांच्यामुळे ही सगळी परिस्थिती तुमच्यावरती ओढवली, एक तर नैसर्गिक पण आहे, निसर्गापुढे कोणाचं काय चालत नाही, पण त्याच्यात खबरदारी घ्यायला नगरपालिका कमी पडली का टाटाच्या लोकांनी जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचा बचावाकरता हे पाणी सोडायला कुठं कमी पडले. मला 1 तासभर द्या, मी तहसीलदार, प्रांत, टाटाचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी सगळ्यांना बोलवले. 1 तासभरात मीटिंग करणार. जे ज्या लोकांनी याच्यामध्ये जबाबदारी घेऊन काम करायला पाहिजे, ज्यांनी जबाबदारी घेतली नाही, मी एकाला बी सोडणार नाही. मी एकाला बी सोडणार नाही. मी 1 मिनिट माझं होते, मी एकाला बी सोडणार नाही. सुट्टीत तुमचा संसार आज रस्त्यावरती आलाय. तुमचा संसार उभा करायची जबाबदारी माझी पण आहे. तुम्ही काळजी करू नका. मला 1 तासभर द्या, फक्त तासभर मीटिंग उरकतो. मी सगळ्यांच्या भागामध्ये फिरायला काय काय नुकसान झालं बघणार आणि त्यानंतर नुकसान भरपाई काय देता येईल, नगरपालिकेकडून किती देता येईल, शासनाकडून किती देता येईल, मी सगळं उद्यापर्यंत अहवाल तयार करून तुम्हाला काही ना काय, असं नाही की बाबा 1000 रुपये म्हणजे एखाद्याचं ₹1,00,000 नुकसान झाली 10,000 रुपये दिले असं नाही, पण प्रत्येकाला काही ना काही योग्य तो मी नुकसान भरपाई 100% देईल. तुम्हाला आता जेवण मिळते व्यवस्थित. तुम्हाला अजून ऐक ना, 2 दिवस मी अजून अजून मी 2 दिवस तुम्हाला जेवण घरपोच देतो. आज सगळ्यांना संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सगळ्यांना अन्नधान्याचे किट तयार केल्यात, तेल मिठापासून सगळं तयार केले, ते तुम्हाला उद्यापर्यंत घरपोच देतो. आता कुणाच्या गाद्या, कपडे, किराणा जे काय गेले ते मी पण डोळ्यांनी बघितले. मी काय डोळे कपडे घालले हे बाई ऐक ना, मी डोळ्यांनी बघितले. मला आता 1 तासभर द्या, मला बघायला येऊ द्या. अधिकाऱ्याला घेऊन येतो, जागेवर पंचनामे करून काय काय करता येईल. फक्त 2 दिवस मुदत द्या. 2 दिवसामध्ये मी तुमची नुकसान भरपाई योग्य ती द्यायला जबाबदार मी राहील. बस आता मला 1 तासभर दे. आता घरी गेलेलं आम्हाला झोपायला जागा मला अरे बाई एक मिनिट, ज्यांना जागा झोपायला नाही, मी सोमवारी दिवस भरतो. मला एका बी हॉटेलवाल्यांनी सुद्धा रूम दिली नाही. लोणावळ्यात मी हॉटेलमध्ये रूम मागितल्या, मला रूम दिल्या नाही. मी हॉटेलवाल्यांना पण सोडणार नाही. मी म्हणलं बाबा परिस्थिती वाईट आहे, मला रूम द्यायला मी रूम दिला नाही. तुमची व्यवस्था कुठेतरी शाळेत कर, कुठं दुकानात कर, इकडं तिकडं केली. आता बघू, जिथं जिथं तुम्हाला राहायची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नगरपालिका तुमचा सगळा खर्च उचलीन. तुम्ही काळजी करू नका. फक्त परिस्थिती आली आहे, सगळ्यांनी सांभाळून घ्या. मी तुम्हाला पुढे वाऱ्यावर सोडणार नाही. मला 1 तासभर द्या, मी परत येतो. थांब रे 1 मिनिट. या टायमाला परिस्थिती आली हुडकतून, टकलेचं पाणी यांनी सोडलं नाही आणि आम्हाला मेसेज किती वाजता आला? 7 वाजता आला. तुम्हाला सांगतो म्हणजे, आणि अशा आमच्या नगरपालिकेचा एक अधिकारी फरकला नाही. भाऊ मी तुम्हाला सांगतो, मी आजची बैठक फक्त त्याच्यावर लावलेली आहे. टाटाने चूक केली का नगरपालिकेने केली? एक मिनिट ऐक ना, काही 1 मिनिट ऐक ना, मी एकाला बी सोडणार नाही. माझा तुम्हाला शिकते बस. मला 1 तासभर द्या. आता बघ 1 मिनिट ऐका रे यार, तुम्ही ऐका. आता ताई इथं आहे, नगराध्यक्ष आहे, मी स्वतः आहे. इथं काय राजकारण तुम्ही करू करायचं कारण आहे. तुम्हाला तुमचं नुकसान देऊन इथून पुढे असं होणार नाही. एकच मिनिट.
बोल ना तू. सकाळी म्हणजे मीटिंग लोक काल बसतो सगळं अन्न वाटप पाणी वाटप सगळं करतात. आज सकाळी प्रशासन पाणी घेऊन आलं, नाश्ता घेऊन आलं, एक बॉटल पाणी दिली घरात 2 माणसं. किती ml पाणी आहे? एक मिनिट ऐक ना तुम्हाला जे काय एक नाही आता एक बाटली आली आणि 2 बाटल्याली विचार करता का रे तुम्हाला काय लागते घेऊन जायचं जर मी तिथे आम्ही शिवाय राहणार नाही पण मला भांडायचं नाहीये किंवा काही बोलायचं नाही. आम्हाला एकच सांगायचंय प्रशासनाला का आम्ही हे दोषी ठरवायचे? आज एवढ्या वर्षात आम्ही 4 पूर बघितले पण प्रत्येक वेळी जलपर्णी निघत होती त्याच्यामुळे आमचं पाणी स्लोनी येत होतं, गाड्या फिरत होत्या, वेळ भेटत होता. आता जलपर्णीय आमचे साफ केलेली नव्हती, आमचे इथले नाले साफ केले नव्हते, अजूनही पडू नये. ऐका थांबा जरा मला बोलू द्या. शेवटी माझ्या विकलेले आज माझ्या मुलाला 2 वर्षात मी 18 लाख रुपये घातलेत. आज त्याला जॉब आलाय, माझ्या घरात पॅन कार्ड नाहीये. पुढची लोक माझ्यासाठी थांबणार आहे ते मला त्याचं उत्तर देतात का? पॅन कार्ड वाहून गेले त्यांना सांगू माझं पॅन कार्ड वाहून गेले, माझ्या मुलाचा जॉब पुढे टाकला तुम्ही. ते लोक माझ्यासाठी थांबणार का? माझ्या मुलासाठी थांबणार आहे. आज मध्यमवर्गीय बाई मी 18 लाख रुपये घालवले. वाहूनचा डॉक्युमेंट आज माझी 3 मुलांच्या डिग्र्या वाहून गेलेल्या आहे. मी मास्टर केलंय मध्यमवर्गीय बाईनी. तुझं जे काय वाहून गेले शासकीय डॉक्युमेंट एक मिनिट ऐक ना तू आता मला यादी तयार करून दे मी तुला आता नाही गेले सगळे अजून पासपोर्ट वगैरे. एक मिनिट ऐका ना ज्याचे डॉक्युमेंट वाहून गेले पाण्यात भिजले अरे माझं ऐकलं तुम्ही पूरग्रस्ताचा दाखला द्यायला माझ्या हातात नाही. आता पहिले का घटना घडली याच्या मग काय काढली नाही मला. अरे दादा हो तुमच्या मला बी थोडीशी अक्कल आहे ना. तुमची आता जी काय अडचणी आहेत ना ज्याचं नुकसान झाले वस्तूचं झालं, अन्य धान्यात झालं, कपडे लागतात. एक मिनिट ऐक ना भाई ऐक ना. जे काय नुकसान झालं ज्याचे आधार कार्ड गेले, ज्याचे पॅन कार्ड गेले, ज्याचे काही शासकीय लायसन्स 2 दिवसाचं पाणी काय करणार मी? मला आता विचारू दे तुला आता ऐका 2 दिवसात पाहिजे. एक मिनिट मला उत्तर दे ना. माझा तू उत्तर दे पहिले. तुला 2 दिवसात पाहिजे. मला 2 दिवसात पाहिजे. मला 2 दिवसात पाहिजे. आता 2 दिवसासाठी पाहिजे. 13 तारखेला जॉईनिंग आहे. 13 तारखेला जॉईनिंग आहे माझ्या मुलाची. एक मिनिट काय पाहिजे ना तुला द्यायला मी बांधले ना. आता फक्त एक काम कर ज्यांचे असे डॉक्युमेंट गेले त्यांनी यादी तयार करा. मी मला अजून एक बोलायचं त्यांना. आज तुम्ही हक्काचा माणूस आहे आमचं हक्काचा मावळातले तुम्ही एक पद्धतीने शेर आहे. ऐका नाही पण ज्याच्याकडनं ज्यांना आम्ही नगरसेवक निवडून दिलेत त्यांचं काम नाही आमच्यापर्यंत येणं. लोणावळ्यात जे नगरसेवक आहेत कोण नाही कोण तू फक्त एकटा आलाय बाकीचे नाही. आता एक मिनिट एक मिनिट एखादी जर महिला नगरसेविका अरे आता हे बाद झाले भाषण. एखादी जर महिला नगरसेविका असेल तर आपण सांभाळून घ्या. वल्ल्या कपड्यांनी बाहेर फिरलो आमचे तुम्ही व्हायरल करता व्हिडिओ व्हायरल करता. वल्ल्या कपड्यांनी बाहेर फिरता तुम्ही बाहेर तुम्ही 6 वाजता आले बघा मी तुमच्या समोरच बाहेर पडलो. तुम्ही आले ना तेव्हा सगळे गोळा झाले तुमच्यापाशी. पहिले कुठे होते सगळे? मी स्वतः बघितलंय गोळा झालेले तुमच्यापाशी. एक मिनिट अगरवाल भाभी आहे ना. नाही एक मिनिट सांगतो. एक मिनिट आहे ना अजिबात जाणीवपूर्वक आरोप करू नका. हे अगरवाल भाभी आहे ना माझ्याबरोबर कंटिन्यू फिरत होती त्या दिवशी. नाही ती रोडवरती होती. अरे बाई माणूस आहे तुम्ही बाई माणूस नाही एक मिनिट ऐका. अगरवाल भाभी आहे ना ताई माझ्या होती बरं आता ठीक आहे झालं तर पास झालं. अरे एक मिनिट ऐका माझी मिटिंग होऊ द्या.
मीटिंग झाल्यावर मी प्रत्येक तुमच्या भागात येतो. मला 1 तास भर द्या फक्त. काय काय तुमचं झालं मला बघू द्या. आपण